सेंट्रा केअर हॉस्पिटल आज आम्ही अनाउन्स करू इच्छितो की आम्ही 23 तारखेला 2च वर्ष सर्व्हिस सेंट्रा केअर हॉस्पिटलची झालेली असताना आम्ही एक बऱ्यापैकी रेअर किडनी ट्रान्सप्लांट अशी सर्जरी केलेली आहे. युरोग्राफ्ट या ऑर्गनायझेशन बरोबर आम्ही कोलॅबोरेट करून आम्ही हे केलेलं आहे. ह्याला ABO इनकम्पॅटिबिलिटी किडनी ट्रान्सप्लांट म्हणतात, जे खूप रिस्की असतं, खूप चॅलेंजिंग असतं, पण ते आम्ही अगदी यशस्वीरित्या पार केलेलं आहे. आणि आमच्या बरोबर युरोग्राफची टीम इथे आहे, ते सुद्धा आपल्याशी बोलतील आणि तुम्हाला सांगतील की ABO इनकम्पॅटिबिलिटी सर्जरी कशी झालेली आहे. सो सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट आणि बाकीचे सर्व अगदी काही खूप हाय एंड जे आपण टर्शरी केअरचे केसेस असतात, सर्जरीज असतात, लॅप्रोस्कोपी म्हणा किंवा बायपास म्हणा, अशा सगळ्या तऱ्हेचे केसेस अलॉंग विथ किडनी ट्रान्सप्लांट आम्ही करत आहोत आणि करत राहणार आहोत अगदी अफोर्डेबल प्राइसेस मध्ये आणि अगदी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या अशा ऑपरेशन थिएटर्स मध्ये आम्ही हे केलेलं आहे. यूरोग्राफ से हम सेंट्रा केयर हॉस्पिटल के साथ कोलैबोरेट किया. यूरोग्राफ्ट में और डॉक्टर बोनेश एस्टैब्लिश करके हम टीयर 2 टीयर 3 सिटीज में किडनी ट्रांसप्लांट करने के लिए कोलैबोरेट किया है. और बेलगाम में हमने पहली बार फर्स्ट टाइम वी हैव डन ABO इनकम्पैटिबल ट्रांसप्लांट यानी डिफरेंट ब्लड ग्रुप किडनी ट्रांसप्लांट किया है. और पेशेंट दोनों जो डोनेट किया है और जिनको हमने किडनी डाला है, दोनों बहुत अच्छी तरह से रिकवर होके डिस्चार्ज हो गए हैं. And it is a landmark thing that has happened in Belgaum district. And I thank everyone who have worked in this process from Centra Care team and all the support staff, doctors who have been a part of this journey. Thank you. नेफ्रॉलॉजिस्ट, कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट आणि हे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट. हे काय आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये जे ABO इनकॉम्पॅटेबल ट्रान्सप्लांट म्हणतात, जे अक्रॉस द ब्लड ग्रुप करतात, म्हणजे A पॉझिटिव्हनं B पॉझिटिव्हला केलेलं ट्रान्सप्लांटेशन. मोस्टली मला असं वाटतं की कदाचित बेळगाव एरियामध्ये, हा रिजनमध्ये हे पहिला ट्रान्सप्लांट झालेला आहे असला टाईपचा. आणि हा ट्रान्सप्लांटच्यासाठी पेशंट ऍडमिट एक आठवडा आधी ऍडमिट झाला होता. थोडे स्पेशल कामं करायचे पडले, इंजेक्शन द्यायचं पडलंय, थोडे स्पेशल डायलिसिस करावं लागलं आणि ऑपरेशन करून आता मला वाटतं एक आठवड्यात म्हटलं तर आजला एक आठवडा होत आहे, 8वा दिवस. सो आज डिस्चार्ज करण्याचं असं प्लॅन आहे. सो मग असं आपलं हा जे प्रोग्राम आहे हे खूप चांगल्या रीतीने सक्सेसफुल झालंय का, म्हणजे टीम वर्क होता नेफ्रॉलॉजिस्टचा, युरोलॉजिस्टचा, ट्रान्सप्लांट सर्जन्सचा, सगळ्यांचा. सो असं पुढे आणि जास्त केसेस करू शकतो किंवा करायचं आपला इच्छा आहे. फाउंडेशन आहे, सपोर्ट सिस्टम आहे, चांगलं टीम आहे, वेल ऑर्गनाइज टीम. सो जे असते ते इथं करू शकतो, सांगतो. थँक्यू. मी ह्याच्यापूर्वी बाहेर जात होतो, म्हटलं तर डायलिसिस ह्याच्यामुळं लई त्रासमध्ये होतो. ह्या किडनी ट्रान्सप्लांटमुळे मला आयडिया दिले अविनाश सर. अविनाश सर आयडिया दिल्यानंतर आम्ही विचार केलो, त्याच्यानंतर ट्रान्सफर करण्याचं प्लॅन करून त्यांच्याकडे सजेशन घेऊन आणि इथं सेंट्रा केअर डॉक्टरचं सजेशन घेऊन त्याने सल्ला सगळं चांगले दिले. आणि एकापेक्षा अच्छा डॉक्टर आहे तिथे सेंट्रा केअर मध्ये. किडनी माझी मिसेस दिली मला, आमची मिसेस डोनेट केली. मी किडनी पेशंट. ऑपरेशन झालं. किती दिवसापासून तुम्हाला त्रास? मला हे झाला बघा 3 वर्ष 9 महिने झाला आता. काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये लई प्रॉब्लेम केला. मी डायलिसिस मध्ये जायत होतो, हप्त्यात 2 वेळा यायचा, मग लई प्रॉब्लेम होत होता मला. मग इथं येऊन मी सरांना भेटल्यानंतर त्याने मला असं होतं एक करूया म्हणताना चांगलं त्यांनी सजेशन दिले. त्यांचं गोष्ट ऐकून करून माझं चांगलं झालं. आता मग आता चलून खायला लागलोय, सगळं पळून खायला लागलोय. माझं किडनी ट्रान्सप्लांट होऊन आता 9 दिवस झाला. आता चांगलं आहे मला. आता रिलॅक्स वाटतं? हा रिलॅक्स आहे, पहिल्यापेक्षा रिलॅक्स आहे. मी आता नाहीतर गप बसणार मी. असा डॉक्टर सपोर्ट अविनाश सरांचा सपोर्ट भारी आहे. डायलिसिस तुम्हाला किती दिवसाचा करावं लागतं? 3 वर्ष 9 महिने. 2 वेळा. कितना खर्च होता? एक झालं तर आम्हाला 1-2 हजार येणार. तो प्रॉब्लेम.
अभी चांगला होईल. आता चांगला आहे आता. तुमचं नाव? इराणला कदम म्हणून तुमची मूळचं गाव कुठलं? माझं गाव हत्यार